राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम न्यूज चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे कुंभमेळ्यामध्ये घडलेली घटना. मौनी अमावस्या होती, फार मोठं मुहूर्त होतं आणि त्या ठिकाणी रात्री जी काही घटना घडली ती दुःखद आहे, वेदनाकारक आहे. आणि त्या ठिकाणी अशी घटना घडली ती की रात्री ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्यासाठी म्हणून बरेच लोक त्या ठिकाणी झोपी गेले होते आणि बऱ्याच लोकांची संख्या आहे, त्यामुळे 1000-2000 लोकांनी हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी लावलेले जे बॅरिकेड्स होते ते काढले आणि त्यामुळं असा एक गोंधळ निर्माण झाला. त्या गोंधळामध्ये 30 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 90 लोक जखमी झालेले, चेंगराचेंगरी झालेली आहे. पण ती घटना 1 तासात पुन्हा सगळं सुरळीत केलेलं आहे. ज्या जखमी झालेल्या लोकांवर चांगल्या प्रकारे उपचार केलेले आहेत आणि त्यानंतर पुढे कुंभमेळ्याचा नित्य जो कार्यक्रम आहे स्नानाचा तो पार पडला. त्या ठिकाणी आखाडा हे जे संत आहेत त्यांनी अशी भूमिका घेतली की बा पहिले आलेल्या लोकांना स्नान करू द्या जनतेला, आम्ही नंतर करू नाही तर नाही करू, अशा प्रकारची समजदारीची भूमिकासुद्धा त्यांनी घेतली. आज जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा जो कुंभमेळा होतो हा एक रेकॉर्ड आहे. पण याच्या चांगल्या ज्या काही बाबी आहेत या मीडियाने काही दाखवलेल्या नाही आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, वर्तमानपत्राचा मीडिया असो, हा जगामधला जो मीडिया आहे यांनी मात्र ही घटना घडली त्याला हायलाईट केलं, वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवर छापलं. यामागे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे की भारताला बदनाम करण्याचं फार मोठं एक रॅकेट आहे जगामध्ये, की भारत आणि भारतातलं केंद्रातलं सरकार यांना बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून फंड्स आलेले आहेत. त्यामध्ये आपल्या इथलचे काही लोक सामील आहेत, त्यांचा त्यामागं रोल आहे. आणि भारतामध्ये अशांतता निर्माण करणं, भारताला बदनाम करणं, अशा प्रकारच्या घटना करण्यामागं परदेशी लोकांचा आणि आपल्या आतल्या देशद्रोह्यांचा मोठा साथ आहे त्याला. आणि यामध्ये या मीडियानं एक घटना घडली त्याला बदनाम करण्यासाठी जगभर प्रसिद्धी केलेली आहे. पण हा जो कुंभमेळा अरेंज केला आहे त्या ठिकाणची व्यवस्था, त्या ठिकाणचं सुरक्षितता, सगळ्या प्रकारची जे सोय केलेली आहे त्याबद्दल आजपर्यंत एकही बातमी छापलेली नाही आहे. अघटित घडलं त्याला मात्र फ्रंट पेजवर पब्लिश केलं आणि त्या घटनेनंतर पुन्हा सगळा व्यवहार व्यवस्थित चालू आहे. आणि आत्तापर्यंतच्या कुंभमेळ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. नेहरू आले होते एकदा कुंभमेळा, त्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे. अशा प्रत्येक 10 वर्षे 12 वर्षाला कुंभमेळ्यामध्ये घटना घडलेल्या आहेत. पण झालेली घटना ही दुःखदायक आहे, वेदना देणारी आहे. आणि त्या ठिकाणी ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि ईश्वराला प्रार्थना किंवा याच्या पुढचा 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत जे काही काळ आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये कुंभमेळ्याचा पार पडावा. आणि ही जी मीडिया आहे त्यांनाही सद्बुद्धी द्यावी, देवाला प्रार्थना आहे की यांनी या कुंभमेळ्याच्याबद्दल चांगल्या बातम्या छापाव्यात, याचं कौतुक करावं. योगीसारख्या माणसांनी आजपर्यंत अयोध्येमध्ये आणि काशीमध्ये दीपोत्सव साजरे केलेले आहेत, ते वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. आणि आत्ताचा कुंभमेळा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हा आजपर्यंत भारतात झालेल्या कुंभमेळ्यामध्ये रेकॉर्ड आहे. तर या बाबतीमध्ये मी माझं मत मांडलं आपल्यासमोर. आपलं जे काही मत असेल ते आपण जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल सनातनी आहे, धर्माचं आहे. यामध्ये देशप्रेमाबद्दल आहे, धार्मिक घटनांबद्दलही माहिती सांगितल्या जाईल. सर्वच प्रकारच्या गोष्टी जो भारतीय आहोत,
हिंदुस्थानचे आपण हिंदू नागरिक आहोत या अंतर्गत हे चॅनलचा चालू करण्याचा मोठा उद्देश आहे. जय श्रीराम.